आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, बातम्या इतर मित्रांना शेअर करा। जय भवानी महिला सहकारी दूध संस्थेचा कारभार लय भारी। पन्हाळा तालुक्यातील पिसात्रे येथील जय भवानी महिला सहकारी दूध संस्थेची 23वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात संपन्न झाली। संस्थेच्या अध्यक्षा सुजाता तुकाराम पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या। सचिव रावसो सीताराम पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले। आर्थिक वर्षात संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक महिला सभासद मंगल पांडुरंग पाटील, रुपाली रामचंद्र कर्ले, जयश्री नानासो पाटील यांचा संस्थेच्या वतीने रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला। संस्थेचे संस्थापक तुकाराम तायपा पाटील यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या वाटचालीबाबत आढावा घेतला। संस्थेला आर्थिक वर्षामध्ये 1,56,000 रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे। गौरीचा सण, दसरा व दिवाळी या सणांच्या वेळी ठेव तसेच लाभांशांमधून दूध उत्पादकांना लाभ दिला जातो। म्हैस खरेदीसाठी दूध उत्पादकाला बिनव्याजी 20,000 रुपये ॲडव्हान्स दिली जाते, अशी माहिती संस्थेचे सचिव रावसो पाटील यांनी दिली। प्रत्येक दूध उत्पादक महिलांनी दूध पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। तसेच पुढील आर्थिक वर्षात सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या पहिल्या 3 क्रमांकांच्या दूध उत्पादकांचा रोख बक्षीस तसेच साडी, कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात येणार आहे, असा महत्त्वपूर्ण ठराव यावेळी संमत करण्यात आला। यावेळी ज्येष्ठ नागरिक रामू पाटील, राजाराम पाटील, चंद्रकांत सहदेव पाटील, ललिता अण्णासो पाटील, शंकर कर्ले, राजाराम यशवंत पाटील, संदीप पोद्दार, अलका सीताराम पाटील, प्रतीक्षा दीपक पाटील, सुवर्णा पाटील, सुलाबाई आयरे, भारती बाजीराव पाटील, वंदना जाधव आदी महिला दूध उत्पादक सभासद उपस्थित होत्या। संचालकांचा मनमानी कारभार व भ्रष्टाचारामुळे सहकार चळवळ खिळखिळी झाली आहे। अनेक सहकारी संस्था डब व्हायला आल्या असून त्यांचे अस्तित्व फक्त कागदापुरते राहिले आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणाऱ्या स्थानिक दूध संस्था आज ग्रामीण भागातील महिलांच्या आधार बनल्या आहेत। त्यांच्याच माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहिल्या आहेत। संस्थापक तुकाराम तायपा पाटील यांनी संघर्षातून 23 वर्षापूर्वी जय भवानी दूध संस्थेचं लावलेलं रोपटं आज कुशल कारभार व सभासदांच्या विश्वासावर भरला आहे। जांभळी खोऱ्यातील एक आदर्श महिला सहकारी दूध संस्था म्हणून एक वेगळी ओळख या संस्थेने निर्माण केली आहे। जांभळी कासा न्यूज साठी राम कर्ले।